प्रिय बायकोचा उद्या वाढदिवस आहे आणि तिला सोडून आम्हाला कुठेही जायचं नाही। आम्हाला अख्खाच्या अख्खा दिवस तिच्याबरोबर घालवायचा आहे आणि त्यासाठी एक काय 10 फॅक्टरीचं डील आम्हाला कॅन्सल करायला लागलं तरी आम्ही करू। नाही विक्रम, तू उद्या जाणारच। जर नताशाचं हे कारस्थान उघडकीस आलं नसतं तर केवढं मोठं संकट आलं असतं आपल्या घराण्यावर। वेळीच ते कळलं हे फार बरं झालं, नाहीतर आपल्याला फार मनस्ताप झाला असता। आपल्या नशिबाचे भोग होते ते आपल्याला भोगायलाच हवे। नताशाबद्दल अजून काही समजलं तर नसेल ना, पण तिच्याबद्दल तर यापूर्वी त्यांना समजलं होतं। तेव्हा तर त्यांनी आमच्यावर विश्वासच ठेवला नव्हता। मग आज असं अचानक एवढं भडकायला काय झालं? आम्ही विश्वास देतो आपल्याला ती कुणाला काहीही सांगणार नाही, आणि हे जे तिला कळलंय हे सत्य फक्त आपल्या तिघांमध्ये राहील। बरीच गुपितं तुला कळली आहेत। आता या घराची इब्रत तुझ्या हातात आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेव, आमचं नाव, आमचा स्वाभिमान आणि आमची पत आम्हाला प्राणापलीकडे प्रिय आहे। आणि जर याला कोणी धक्का लावला तर आम्ही त्याचा जीव घेतो। तुमचा स्वाभिमान कधीच दुखावला जाणार नाही, त्याची मी नेहमी काळजी घेईन। आत्तापर्यंत सगळ्या संकटातून तूच तारलेस मला। तुझ्या समोर उभं राहून सतत मागायचं नाही, भक्ती अशी तोलायची नाही, याच संस्कारात वाढले मी। पण राजे शिर्क्यांच्या राजघराण्याची कुलवधू म्हणून माझा हा पहिलाच वाढदिवस आहे। सासरची माणसं मनाने खरंच खूप चांगली आहेत, पण त्यांची नाती एकमेकांशी घट्ट जोडलेली नाहीत। हीच नाती मला घट्ट जोडायची। साईमांच्या नजरेत मला आईची माया बघायची आहे। देवयानी, तुला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। तुला हे वर्ष खूप सुखाचं, समाधानाचं, शांतीचं आणि तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारं असावं। कामाच्या गडबडीत वेळात वेळ काढून फोन केलात त्याबद्दल थँक्स। देवयानी, हे तू जर असं बोलणार असेल तर आम्ही आत्ताच्या आत्ता तिथे परत येऊ, कारण आजचा दिवस असंही तुझाच होता। तुझ्या हट्टासाठी आम्ही इथे आलोय। नाही नाही, त्याची काही गरज नाहीये। आधी तुझं काम पूर्ण कर। साईमा, बरं झालं साईमा मला इथे भेटला तुम्ही। आज काही विशेष कारण आहे? हो साईमा, आज माझा वाढदिवस आहे। मला माहितीये तुम्ही आशीर्वाद नाही देणार, पण तरी सुद्धा सुखी राहा। साईमा, आज खऱ्या अर्थाने माझा वाढदिवस साजरा झाला। हाय देऊ, हॅपी बर्थडे। थँक्स साक्षी। काय मा स्पेशल? खुश दिसतेस। हो साक्षी, आज मी खूप खुश आहे। तुला माहितीये, आज साईमांनी मला आशीर्वाद दिला। काय सांगतेस काय देऊ? हो, तुझ्यासाठी वाढदिवसाचं एक खूप मोठं गिफ्ट आहे। आज तुला वाढदिवस म्हणून आम्ही आशीर्वाद दिलाय, पण याचा अर्थ आम्ही सून म्हणून तुझा स्वीकार केलाय असं होत नाही।